नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीमध्ये शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे ट्रेड वॉर चाललं होतं ते आता पॉझिटिव्हली संपण्याच्या दिशेने पावलं उचलली जात आहेत. दोन्हीही देशांनी असं सांगितलं की जे ट्रेड डील ठरेल त्याच्यामध्ये ज्या अटी नियम असतील ते दोन्हीही देश पूर्णपणे पाळतील आणि ते जसं ट्रेड डील ठरेल तसं पूर्ण होईल अशी ग्वाही दोन्हीही देशांनी दिली. त्यामुळे तो ताणतणाव एक प्रकारचा कमी झाला. करोनाचा मात्र ताणतणाव आहेच. त्याच्याच बरोबरीने लारा नावाचं वादळ, म्हणजे त्याला हरिकेन असा शब्द वापरला जातो, हे लारा वादळ मेक्सिकोमध्ये आलं आहे. ते उद्या लँड होईल. पण याचा परिणाम म्हणून क्रूड प्रोडक्शन बंद ठेवतात अशा वादळाच्या वेळेला. पण सध्या अनलॉकमुळे क्रूडला मागणी आहे आणि प्रोडक्शन कमी झाल्यामुळे क्रूडचे भाव वाढले. आज 46च्या दिशेने क्रूडच्या भावाने वाटचाल केली होती. रुपया थोडा वधारला होता. सोने चांदीचे भाव थोडेसे मंदीत होते. बाकी मार्केट व्हिक्स म्हणजे व्होलटॅलिटी इंडेक्स खूप व्होलटॅलिटी म्हणण्यासारखी नव्हती. आता टाटा मोटर्स का वाढतोय बाबा? एकदम आज 7-8% वाढला. म्हणजे अर्थात ज्यांनी शॉर्ट केले असतील ते फसले असणारच. पण पॉझिटिव्ह न्यूज होती याच्यामध्ये. टाटा मोटर्सवर 48,000 कोटी कर्ज आहे. तर मॅनेजमेंटने सांगितलं की आम्ही 3 वर्षामध्ये हे कर्ज फेडू. पूर्वी अशी बातमी होती की टाटा मोटर्स त्यांचा पॅसेंजर बिझनेस विकणार आहेत. तर याचं खंडन पूर्णपणे मॅनेजमेंटने केलं. उलट मॅनेजमेंटने असं सांगितलं की आम्ही पॅसेंजर व्हेकलचा जो बिझनेस आहे त्याची सेपरेट सबसिडियरी करू, लिगल एंटिटी वेगळी करू आणि प्राधान्याने त्याच्या ग्रोथकडे आम्हाला त्यामुळे लक्ष देता येईल. JLR यावर्षी कॅश पॉझिटिव्ह होईल आणि त्याच्याचप्रमाणे टॅगोर ही EV त्यांनी गव्हर्मेंटच्या आयुष डिपार्टमेंटला त्याची पहिली बॅच दिली. आणि हे मॅनेजमेंटनी विश्वास दिल्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी आली. महाराष्ट्र सरकारने कबूल केल्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी यावर्षी डिसेंबरपर्यंत 5%वरनं 2% केली आणि जानेवारी ते मार्चसाठी ही स्टॅम्प ड्युटी 3% असेल. याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्राला नक्कीच होईल. लोक जे घर घेण्यासाठी थांबले आहेत ती पेंटअप डिमांड नक्की येईल आणि लोक म्हणतील की आमचं डिसेंबरच्या आत तुम्ही ॲग्रीमेंट करा म्हणजे आम्हाला स्टॅम्प ड्युटीचा फायदा घेता येईल. तर याचा फायदा ओबेरॉय, कोलते पाटील, ब्रिगेड एंटरप्राइजेस, गोदरेज प्रॉपर्टी अशा अनेक रिॲलिटी क्षेत्रातल्या कंपन्यांना होऊ शकतो. GSFCला अमोनियम सल्फेट नेपाळला निर्यात करण्यासाठी परवानगी मिळाली. आता सध्या तरी 3,500 टन निर्यात करण्याची परवानगी मिळाली आहे. पण ही परवानगी 11,500 पर्यंत वाढू शकते. चोलिन क्लोराईड याचा डम्पिंग होत आहे भारतामध्ये अशी तक्रार ज्युबिलंट लाईफने केली होती. तर DGCAने ही तक्रार मान्य केली आणि $94 प्रति टन ते $315 प्रति टन अशी अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाईल असं सांगण्यात आलं. हे जे चोलिन क्लोराईड आहे ते ॲनिमल फीडच्या बाबतीत वापरलं जातं.
तर याचा फायदा ज्युबिलंट लाईफला तर होईलच आणि त्याच्याबरोबर बालाजी एमाइन्सलाही होईल. आज फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलं की टू व्हीलरवर जी एस टी लावली जाते, जी एस टीचा दर लावला जातो, तो कमी करण्याचा विचार करायला हरकत नाही. जी एस टी काउन्सिलच्या मीटिंगमध्ये कदाचित हा विषय येण्याची शक्यता आहे. त्यांचं म्हणणं काय, तर आजकाल टू व्हीलर्सची जवळजवळ गरज आहे म्हटलं तरी चालेल, कारण लोकांना शहरापासून दूर राहावं लागतं. आणि त्याचबरोबर हे काही व्यसन नव्हे, म्हणजे सामाजिक बाबा वाईट परिणाम होईल तर तुम्ही याच्यावर टॅक्स लावा असे काही हे नाही. त्याला म्हणतो आपण सीन, म्हणजे हे सीन प्रॉडक्ट पण नाही आणि जवळजवळ आवश्यकता पण आहे याची. म्हणून जी एस टी कमी करायचा विचार जी एस टी काउन्सिलने करावा आणि त्यामुळं या क्षेत्रातले शेअर, टू व्हीलर शेअर सगळे वर होते. म्हणजे बजाज ऑटो, आयशर मोटर, टी व्ही एस मोटर, हिरो मोटो हे सगळे शेअर वर होते. आता हे सगळे शेअर वर म्हणजे अर्थात त्यांना ज्या ॲन्सिलियरीज पुरवतात ते सगळे शेअर पण वर असणार. आता त्याच्या संदर्भात आपण कसं बघायचं, तर हिरो मोटोला कोण ॲन्सिलियरी पुरवतं, ही छोटी छोटी इक्विपमेंट पुरवतं, तर मुंजाल शोवा, मुंजाल ऑटो, तर यांचे शेअर वर होते. तसं तुम्ही बाकीच्या कंपन्यांना कोण कोण पुरवतं ते बघा आणि मग त्यामध्ये ट्रेडिंग करायचं की नाही करायचं याचा तुम्ही विचार करू शकता. बोलिव्हियामध्ये झिंकच्या खाणी बंद आहेत. ह्या झिंकच्या खाणी बंद असल्यामुळे सप्लाय कमी आहे आणि त्याचबरोबर मार्केट ओपन होत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग डेटा अमेरिकेतला चांगला आला आहे, त्यामुळं झिंकची मागणी वाढती आहे आणि सप्लाय कमी होतो आहे, त्यामुळे झिंक तेजीत होतं. आता 44 ट्रेन सेट तयार करायचे आहेत आणि हे मेक इन इंडिया अभियानांतर्गत तयार करायचे आहेत. तर फक्त भारतीय कंपन्यांना याच्या ऑर्डर्स दिल्या जाणार आहेत. तर याचा फायदा भेळ आणि L&T अशा कंपन्यांना होऊ शकतो. लँड लीजची जी समस्या आहे त्यामुळं भेळची 2021 पर्यंत तरी काही डायव्हेस्टमेंट होण्याची शक्यता नाही असं सांगितलं जात आहे. एअर इंडियाचे जे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट द्यायचे होते 1 सप्टेंबरपर्यंत, ते आता 30 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे साधारण 2 महिने ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आज मोरेटोरियमच्या बाबतीत कोर्टात सुनवाई होती. मोरेटोरियम म्हणजे काय आपण पूर्वी बोललो आहे, म्हणजे कर्जाचा हप्ता जानेवारीत द्यायचा असेल तर तुम्हाला 2 महिने वाढवून मिळतात. तो हप्ता तुम्ही मार्चमध्ये लिहिला तरी चालेल, पण फक्त कर्जाचा हप्ता पुढे द्यायला परवानगी मिळते, त्याच्यावरचं व्याज मात्र द्यावं लागतं आणि अर्थात व्याजावरचं व्याज होतं मग ते. तर त्याची केस कोर्टात होती. तर कोर्ट म्हणत आहे की तुम्ही फक्त बिझनेसच्या दृष्टीने विचार करून चालणार नाही, तर लोकांच्याही दृष्टीने विचार करा, कारण सरकारजवळ डिझास्टर मॅनेजमेंट खूप मोठ्या प्रमाणावर सरकार करू शकतं. तर हाही विचार सरकारने करावा आणि त्यांनी सरकारला 1 आठवड्याची मुदत दिली आहे आणि व्याजावरचं व्याज का आकारू नये ते कोर्टाने सांगितलं. तर याच्या बाबतीत सरकारची भूमिका काय आहे ती सरकारने 1 सप्टेंबरपर्यंत स्पष्ट करायची आहे. हे झालं आजचं मार्केट. उद्याचं मार्केट किंवा त्यानंतरच्या मार्केट विश्लेषणासाठी तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. काही बातम्या बघायच्या, ब्लॉग बघा, इतर काही माहिती पाहिजे असेल तर पुस्तकाचा आधार तुम्ही घेऊ शकता. नमस्ते.